1954चा जी आर काढला, ओबीसीचं कुठेही प्रमाणपत्र थांबलं नाही. आमचे कसे थांबले? त्यामुळे त्या धर्तीवरच जी आर पाहिजे. हे झाले दोन. तिसरं, महाराष्ट्रातले सगळे सरसकट गुन्हे मागे घ्यायचे. बलिदान केलेले कुटुंब यांना महावितरण मध्ये आणि MIDC मध्ये नोकरी देण्याचा जी आर काढायचा. 30 मेच्या आत आपल्या साठीतल्या सगळ्या योजना बंद केल्या. सगळ्या योजना सुरू करायच्या पुन्हा. एकही योजना बंद आम्ही खपवून घेणार नाही. जेवढ्या हॉस्टेलला जागा घेतलेल्या त्या सगळ्या जागा संपादित करून तिथं वास्तू उभा होणं खूप गरजेचं आहे. म्हणजे पोरांच्या शिक्षणाचा प्रश्न मागे येतो. आमच्या ज्या मागण्या तुमच्या पुढे ठेवल्या यातली एकही आता आम्ही ऐकून घेणार नाही, झाली नाही. म्हणून महामंडळाचे परतावे सगळे थांबले. ते सगळे परतावे ताबडतोबीनं वाटप केले पाहिजे. कुणबी प्रमाणपत्र दिलेल्या बांधवांचे व्हॅलिडिटी सगळे द्यायचे तातडीने 30 मेच्या आत सांगा. हे मुख्यमंत्री साहेबांचं काम. उपसमिती काही कामाची नाही. उपसमिती मराठ्यात बांधली. उपसमितीचा अध्यक्ष आम्ही त्यांच्यावर विश्वास टाकला होता की हा माणूसच मराठ्याचं कल्याण करेल, पण तसं वाटत नाही. ते ह्या गोदावरीचं पाणी नेते, त्या गोदावरीत घेऊन टाकले. त्यांना कामच नाही. त्यामुळे ती उपसमिती बरखास्त करून टाका आणि स्वतंत्र मराठा आणि कुणबी मंत्रालय स्थापन करा. म्हणजे मराठ्याला टेन्शन. उपसमिती कशासाठी असती? गोरगरीब मराठ्यांना अडचणी आल्या ते सोडून मराठा नाव दिलं तिला. मराठ्यांच्या समस्या सोडायचं काम करायचं. उपसमिती कारखान्याचं गावात किती झालं बघती. साखरेचे पोते मोकळे किती बघती. रथयात्रा काढती कोणची घालून उपसमिती. या गोदावरी त्या गोदावरी गेली इंदोरच्या. तिकडचं पाणी ह्या हिचं तांदळ हिचं होत ते तिकडे नेत. इथं आमच्या अंजीर पंचायत आमचं पाणी तिकडे घेऊन गेली उपसमिती. वारे उपसमिती एकही काम करत नाही. उपसमिती आल्यापासून अधिकाऱ्याला काय करावं कळा.